जय मल्हार, जय अहिल्या. महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना, भगिनींना, सर्व मित्र परिवाराला मानाचा जय मल्हार. आज पुन्हा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी, काही गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आणि काही आपला सल्ला घेण्यासाठी, काही आपल्याशी समाजाची जी जडणघडण चालू आहे, आरक्षणाचे विषय आहेत. आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने सरकारने काही शिष्यवृत्ती किंवा वेगवेगळ्या ज्या योजना राबवल्या होत्या त्या कशा कागदावरच राहिल्या. तर सरकारने जसं आरक्षणाची गाजरं दाखवली होती तशी गाजरं पुन्हा दाखवण्याचा जो घाट आता पुन्हा याच माध्यमातून आपल्या सर्वांपुढे दाखवण्याचा जो प्रयत्न केलाय, या सर्व गोष्टींशी आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधतोय. मित्रांनो, बऱ्याचदा मला अनेक लोक म्हणतात की तुम्ही फेसबुक लाईव्हवरती तुमच्या भूमिका मांडता, परखडपणे मांडता, स्पष्ट मांडता, किंवा वारंवार तुम्ही फेसबुक लाईव्हवरती व्हिडिओ आम्ही तुमचे बघत असतो. मी हे फेसबुक लाईव्ह माध्यम ह्याच्यासाठी मी वापरत असतो कारण की मी वारंवार सांगतो, माझ्या मनात मला जे समाजासाठी काही करायचंय, माझ्या मित्रपरिवारासाठी, माझ्या जातीसाठी जे पण काय करायचंय, आणि ते करण्यासाठी एकमेव असं साधन आहे की त्यासाठी मला माझ्या समाजातील सर्व बांधवांच्या, ज्या काही महाराष्ट्रातील तमाम माझा मित्रपरिवार असेल, माझे बांधव असतील, सर्व माझ्या भगिनी असतील, माझे मेंढपाळ बांधव असतील, या सर्वांशी चर्चा करत असताना, त्यांच्या भावना समजून घेत असताना, त्यांच्याशी हितगुज करत असताना या सर्वांची मतं मला जाणून घ्यावीत आणि या सर्वांना माझ्या बाबतीत मी जे काही मांडतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही या कमेंट्सच्या माध्यमातून मला सांगावं, सुचवावं. कारण मी असं कधी समजत नाही की मी जे करतो तेच योग्य आहे आणि मला जे वाटतं तेच चालायचं आणि मी सांगतोय तेच करायचं आणि मी सांगेल तीच पूर्व दिशा. असल्या मनस्थितीचा किंवा अशा प्रकारे कसलेही विचार करण्याचा मानस कधीच माझ्या मनात नव्हता आणि नाहीये. आज अनेक विषय, म्हणजे आरक्षणाचा आपला विषय गेली अनेक वर्ष प्रलंबित पडलाय. जालना झालं, मुंबई झालं, चौंडी झालं, लोणंद झालं, त्याच्यानंतर पुण्यात बैठक झाली, शिर्डीला झाली, आता 4 तारखेला संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला बैठक ठेवली आहे. त्या बैठकीला सुद्धा म्हणजे उद्याच मला संघर्ष योद्धा उपोषण करते दीपक भाऊ बोराडेंचा फोन आलता की आपण देखील त्या बैठकीला या. कारण की दीपक भाऊ असेल, कोणी असेल, मी असेल, किंवा समाजातील अनेक वेगवेगळे या आरक्षणासाठी भांडणारे आरक्षणकर्ते असतील, उपोषण करते असतील, त्यासाठी भांडणारे अनेक संघटना असतील, सर्व समाज बांधव असतील, ह्याच्यामध्ये कुणाला श्रेय पाहिजे, कुणाच्या आपण मार्गदर्शनाखाली काम करतोय किंवा कोण पुढाकार घेतोय म्हणून तो नेतृत्व करतोय, मग मी का त्याच्या मागं थांबावं, अशा काही जणांच्या भावना असतील. माझ्या बिलकुल पण नाहीत. मी म्हटलं काय की मला जिथं जिथं तुम्ही बोलवताल आणि समाज उपयोग ज्या ज्या तुम्ही धोरणं घेताल, ज्या ज्या तुम्ही त्या योग्य तो निर्णय घेतात, त्याच्या मागं खंबीरपणे घनश्याम बाप्पू हक्के मागं नाही, सर्वांच्या पुढे असणार आहे. ज्या ज्या तुम्ही मला त्यासाठी तुम्ही जे जे काम सांगताल, जे जे माझ्यावर जबाबदारी देताल, ती अगदी शेवटपर्यंत इमान एतबार आम्ही पाळू, तेवढी धमक आहे आणि म्हणून एवढं परखड बोलतो. परंतु माझं काहीतरी मला मिळालं पाहिजे आणि माझं नाव मोठं झालं पाहिजे आणि मला 5-50 जणांनी खांद्यावर घेऊन नाचवलं पाहिजे आणि झेंडे फडकवले पाहिजेत आणि नाचवलं पाहिजे आणि बांडरा उधळला पाहिजे आणि माझे बॅनरवर फोटो लागले पाहिजे, असल्या जर का घाणेरड्या काही गोष्टी असतील तर त्यासाठी आमचं आताच तुम्हाला जय मल्हार आहे. आम्हाला असल्या फंदात पाडायचं पण नाही. आम्ही महाराष्ट्रातील तळागाळातील समाज बांधवांना, भगिनींना आणि सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना, जे अभ्यास करणारे आमचे विद्यार्थी आहेत, या सर्वांना न्याय मिळण्यासाठी आम्ही झटतोय, झटत आहे, झटत राहणार. परंतु समोरच्याची जी पण भूमिका असेल ती अगदी प्रामाणिक आणि निस्वार्थी असली पाहिजे. हा पहिल्यापासून मानस आहे, पहिल्यापासून आमची एकमेव मागणी आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकपणा आणि कसलाही हेतू पुरस्पर, तुम्ही कसलंही त्याच्या मागं तुमचं काहीतरी वेगळं काहीतरी धोरण असेल तर त्या ठिकाणी घनश्याम बाप्पू हक्के आणि माझ्यासारखे समविचारी एकही बांधव उभा राहणार नाही. असल्या घाणेरड्या वृत्तीला आमचा कायम विरोध असेल. मग त्या ठिकाणी मैदानात त्यांच्याशी 2 हात करावे लागले तरी चालतील.
आणि ज्या ज्या वेळेस जातीच्या, समाजाच्या, धर्माच्या आड कोण येईल आणि ते संपवण्याचा जो कोण घात घाटेल, मग तो कोणही असू देत, इतर जाती धर्माचा मान धनगर समाजाच्या देखील, आमच्या जातीचा, आमच्या समविचारी बांधवांच्या सर्व जातीचा आणि आमच्या धर्माचा, हिंदू धर्माचा मान सन्मान करावाच लागेल, करायचाच. पण ज्या ज्या वेळेस जातीच्या आणि धर्माच्या आड काही घाणेरडे विचारी राजकीय किडेत वळवळणारे, म्हणजे एखाद्या वेळेस मला असतं की ते रहमानी किडा असतो. म्हणजे जुन्या काळात आम्हाला एक म्हण होती गावाकडं, एक रहमानी किडा लय वळवळतोय का तुझा. आता तो रहमानी किडा मी तर नाही बघितला कसा असतो, पण तो लय वळवळ करतो म्हणतात. तर असले रहमानी किडे असतील कुणाच्यात आणि कुणाचे रहमानी किडे लय वळवळत असतील, तर ते किडे कसे चिरडायचे पायाखाली घेऊन आणि कशा त्यांच्या नांगा ठेचायचं हे आम्हाला चांगलं येतं. त्यामुळे आमच्या नादाला कुणी लागू नका, आम्ही तुमच्या नादाला लागत नाही. आमच्या रस्त्याने आम्ही सरळ मार्गाने जातो, परंतु मार्गात आणि रस्त्याच्या आड कोणी येणार असेल तर त्याला मग गाडल्याशिवाय आम्ही सोडत नाही. आज असाच एक विषय, एक कालपासून एक माझ्या पुढं सोशल मीडियावरती, आता हे खरं आहे कितपत आहे हे सर्वांना माहिती, बारामतीतील वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्मितीत जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामतीचं होतं, शासकीय महाविद्यालय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं फार मोठं योगदान आहे की त्यांनी त्यावेळेस त्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय बारामती असं नामांकित केलं होतं. आणि त्याचं कारण असं की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांनी या सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आणि त्यांचं कार्य एवढं मोठं अफाट आहे, अगणित आहे. म्हणजे ते आपण विचार देखील करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही, आणि कागदोपत्री तर आपली वया भरतील एवढं मोठं त्यांचं समाजकार्य. आणि या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात युद्ध करत असताना युद्धामध्ये असलेल्या आपल्या सैनिकांना देखील अन्न पाण्याची सोय व्हावी, अनेक मंदिरं, मस्जिदं, अनेक अन्नकुंभ, अनेक विहिरी, बारो बांधणारे आमच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं त्यावेळेस अजितदादा पवार हयात असताना त्या मेडिकल कॉलेजला नाव दिलं गेलं होतं बारामतीमध्ये. त्याच्या बाबतीतले 2023चे काही महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचं GR देखील तसाच तयार करण्यात आला होता. प्रकाश सुरवसे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने तो GR 31/1/2013 रोजीच्या शासन निर्णयामध्ये बारामतीमध्ये ते 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नीय 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. आणि त्या सदर संस्थेचे नामाधिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या संस्थेचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती असं नामाधिकरण 31 मे 2023 म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त 2023ला तशा प्रकारे नामकरण केलं होतं. आणि त्याच्या बाबतीत त्यावेळेसचे जे मंत्री होते गिरीशजी महाजन, उच्च शिक्षण तंत्र मंत्री, त्यांनी पुण्यश्लोक त्या प्रकारची पोस्ट देखील टाकली होती की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या संस्थेचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे नामांतर करण्यात येत आहे. आता हे नामांकन केल्यानंतर आज अजितदादा पवार हयात नाहीयेत. खरं तर अजून देखील विश्वास बसत नाही. आज महिना होऊन गेला, उलटला, दादा आपल्यातून गेलेत. फार म्हणजे महाराष्ट्राला, सर्व अख्ख्या तमाम तळागाळातील सर्वसामान्यांना आज देखील एवढ्या
यातना मनात त्या सोसाव्या लागत आहेत. मी वारंवार सांगितलं की दादांचे माझे वैचारिक मतभेद होते, मला काही गोष्टी त्यांच्या पडत नव्हत्या, मी कित्येक वेळा जाहीर बोललेलो, परंतु एक कामाचा आवाका आणि काम करायची जी त्यांची एक इच्छाशक्ती होती त्याला महाराष्ट्रातच नाही तर देशात पण तोड नाही आहे. परंतु आज दादा बघा तुम्ही की आज दादा हयात नाही. अजितदादा पवार गेले आणि ज्यावेळेस अजितदादा पवारांचं निधन झालं त्याच्यानंतर ही जी राजकीय जी किडे आहेत ना, म्हणजे यांना आई बाप गुरु गॉड फादर ज्यांनी आपल्याला ह्या राजकारणात बोटाला धरून कसं राजकारण करायचं शिकवलं, कसं जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापौर पदापासून राज्य आमदार आणि राज्याच्या मंत्रिपदापर्यंत नेलं, अशा अजितदादा पवारांचा स्वर्गीय अजितदादा पवारांच्या नावाचा वापर करून जाणून बुजून काहीतरी आता काही त्यांच्याच आजूबाजूचे मी कायम सांगायचो बडवे आणि भडवे ही ह्यांची जी खोड आणि ह्यांची जी ही सवय असती जिथे ज्यात खोड असती, म्हणजे ज्यावेळेस ते जन्मतात ना तेव्हापासूनच बडवे आणि भडवे. म्हणजे बडवे कसे असतात, बडवे आजूबाजूला नुसतं घिरट्या घालत असतात आणि भडवे नाव वापरून स्वतःची दलाली करतात. तशांनी जाणून बुजून स्वर्गीय अजितदादा पवारांचं या महाविद्यालय मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नाव द्यावं आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव द्यावं. अशा प्रकारे जाणून बुजून घाणेरडं नीच नालायक थर्ड क्लास राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय. थुकतो असल्यांवरती मी लाज वाटली पाहिजे ह्यांना. हा अरे तुम्हाला थोडी जरी अक्कल असेल ना साल्यानो तर कुणाची तरी खावा गटारात जाऊन. की ज्या अजितदादा पवारांनी पुढाकार घेऊन त्या बारामतीच्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं, त्या ठिकाणी तुम्ही आज स्वतःला मतदारसंघ साबित राहिला नाही. मला तसल्यांचं नाव नाही घ्यायचं, सगळ्यांनी ओळखून जावं मी कुणाच्या बाबतीत बोलतोय. की स्वतःचा मतदारसंघ आता साबित राहणार नाही ह्याची गॅरंटी आहे. स्वतःच्या आता तिकडं काय राहिलेलं नाहीये, कारण तिकडं जाऊन सुद्धा जो उपद्रव केला, जो रुबाब तिकडे शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं स्वतःचं जे घाणेरड्या पद्धतीचं पैसा पावर मनी मसलवरती वंशजांच्या विरोधात अहिल्यामातेच्या वंशजांच्या विरोधात जे तिथं जाऊन तुम्ही गरळ ओकलीत, आता तो मतदारसंघ साबित राहिला नाही आणि तिथं आता आपलं काय डिपॉझिट देखील राहणार नाही ह्याची गॅरंटी असल्यामुळे 2029 ची बांधणी कुठून करायची तर बारामतीतूनच करू. बघा म्हणजे काय म्हणावं यांना. अरे आज तुमच्या घरातल्या जवळचा एक एवढा मोठा आधार आज हरपलाय. अख्खा महाराष्ट्र आमच्यासारखे जे छोटे मोठे मी मला स्वतःला समज मी काय खूप मोठा नाही, जे स्वतःच्या जातीसाठी स्वतःच्या धर्मासाठी स्वतःच्या मित्रपरिवारासाठी सर्वसामान्यांसाठी भांडतायत. मी त्या पक्षाचा साधा कुठला सदस्य नाही कुठल्या, पण तरी सुद्धा आज आम्हाला तो जो धक्का बसलाय तो सोसत नाही अजून सुद्धा. आणि हे यांच्या घरातले जवळचे असून चालेल नालायक बेशरम थर्ड क्लासगिरीचं राजकारण करतायत. अरे तुमच्या कुठं फेडतात सालेनो एक पाप. का बाकीच्या नाही का तुमच्या आहेत ना, एवढं जर का तुम्हाला कळवळ आहे, आहेत ना तुमच्या संस्था बिंस्था काय 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 स्वतःच्या खाजगी मोठमोठ्या कंपन्या खोलल्यात, वेगवेगळे स्वतःचे जे कारखाने लाटलेत, अनेक संस्था लाटल्यात. ते वापगावला तिथं देखील डोळा. आमच्या वापगावला होळकरांची एवढी समाधी, यशवंतराव होळकरांची समाधी, त्या समाधीवर पण डोळा तुमचा. तिथं सुद्धा तुम्ही जाऊन स्वतःची संस्था बुडाखाली टिकायला दाबण्याचा प्रयत्न केलात. मान्य आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आणि बाकीच्यांनी सर्वांनी त्यात लक्ष घालून वाफगावला आज ती जागा आपल्या समाधी वाचवली आणि आज तिथं सरकारकडून स्वर्गीय अजितदादा पवारांनीच त्या वाफगावच्या त्या पूर्ण नूतनीकरणासाठी कित्येक निधी उपलब्ध करून दिला. राजे भूषणसिंह होळकरांनी त्याचा पाठपुरवठा केला आणि आज ते अजितदादा जरा आज हयात नाहीये. आज महिना होत आला,
दादा गेले आपल्यातून, आणि त्यांच्या नावाने एवढं घाणेरडं राजकारण, इतकं थर्ड क्लास. अरे तुम्ही नाव दादांचं उंचवताय का नाव धुळीच मिळवतायत? कशासाठी? म्हणजे तुमच्या आपापसातल्या वादामध्ये तुम्ही इतके नीच लायक लेवलला गेलात, इतकं घाणेरडापणा करायचं, इतकं घाणेरडं राजकारण, इतकं तुमचं मानसिक वृत्ती आणि तुमची विचार करण्याची क्षमता किती थुकतो असल्या याच्यावर कीव येते मला. बेशरम साले नालायक, थर्ड क्लास वृत्तीचे. अरे तुम्ही काय आणि जो काही करायचं बघतोय, तुम्ही काय तुमचे बाप 17 नाही 100 पिढ्या जरी खाली आल्या ना, तरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नावाचं एक अक्षर तरी काढून दाखवा तुम्ही. एक फक्त धक्का तर लावून दाखवा तुमच्यात हिंमत असेल तर. नाही साल्यानं तुमच्या सगळ्या संस्थांनी घराच्या खाली मग सगळं बडबड धडधड धडधड नुसता भूकंप जर का नाही केला तर विचारा. ह्याला आम्ही म्हणतो जाऊ द्या, आम्ही आपलं कशाला कुणाच्या नादी लागायला, कुणाचं काय बोलायला नको. आपला आरक्षणाचा विषय शांततेने यांनी आपले आपले विषय मार्गी लावेत. मागं त्या अधिवेशनात 1000 कोटी देतो, 700 कोटी देतो, अमुक करतो, जिल्ह्यात वसतिगृह बांधतो, कसली योजना चालू करतो. आमचे विद्यार्थी तिथं आज शिकतायत, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती चालू करतो. कसली शिष्यवृत्ती? कसली शिष्यवृत्ती करताय तुम्ही? 1 रुपया तरी आजपर्यंत आला का त्या संस्थेला? आज आमची मेंढरांची रानोवान दराखोऱ्यात जंगलात फरकपेट होतीये. तिकडं सगळीकडं काही अन्न वार चारासाठी फिरतायत मेंढरांना घेऊन. ऊन वारा पाऊस, मोकाट जंगली जनावरांचं पासून संरक्षण मिळत नाही त्यांना. गावगुंडांचा, तिथल्या स्थानिक जे काही असतील त्रास देणारे त्यांचा त्रास. कोणती त्यांच्यासाठी तुम्ही योजना, कोणता कायदा केलात? आणि ज्या आज स्वतःच्या कर्तृत्वावर स्वखर्चाने ज्या आमच्या होळकरांनी एवढी संस्थानं अनेक दान केली जागा, का तर इथं मुलांना शिक्षणासाठी एक चांगली संस्था उभी होती. फर्ग्युसन कॉलेज असेल, नारायणपेठेतलं अहिल्या माता गर्ल्स स्कूल असेल, या सगळ्या जागा ज्या आहेत, खडकीमध्ये एक समाधी आहे तुकोजी होळकरांची, या सगळ्या जेजुरी घ्या, या सगळ्या होळकरांच्या खाजगी ट्रस्टच्या जागा होत्या. त्या इकडून तिकडून त्या जागा ढापून संस्थेला दिलेल्या नाहीये. त्या स्वतः खर्चाच्या स्वतःच्या संस्थेच्या ट्रस्टच्या होत्या. खाजगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट. अजून देखील जागा खडकीला बाहेर तिथं बोर्ड लागलेला आहे, खाजगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट. त्या ट्रस्टच्या जागा आहेत शेकडो हजारो एकर, ज्या सामाजिक उपक्रमासाठी गोरगरीब जनतेसाठी त्यावेळेस अहिल्या मातेने दान केलेले आहेत, होळकरांनी दान केलेले आहेत. आज त्या ठिकाणी साधं ह्या ज्या संस्था चालवत आहेत, लाखो करोडो रुपये बुडाखाली घालून घेत आहेत, स्वतःची घरं बळतायत हरामखोर साले दलाल. तिथं तर आमच्या साधं मातेचं किंवा कुठल्याही आमच्या होळकर संस्थेला कुणाचंही नाव दिलेलं नाही. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं असेल, राजे यशवंतरावांचं असेल, सरदार मल्हारराव होळकरांचं असेल, हे आमच्या स्वतःच्या होळकरांच्या जागा असून त्या जागा या असल्या राजकारण्यांनी, बलाढ्य धनदांडग्या नेत्यांनी दाबल्या, स्वतःच्या संस्थेच्या नावाने घेतल्या आणि सगळ्या दाबून टाकल्या. आणि आज कुठेतरी एखाद्या शासकीय महाविद्यालयाला हयात असताना ज्या अजितदादा पवारांनी नाव दिलं, त्याच संस्थेला नाव बदलावं आणि तिथं स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव द्यावं. म्हणजे आज अजितदादा असताना तर तुम्ही त्रास दिलातच हो, पण आज अजितदादा हयात नाहीत तरी देखील त्यांच्या नावाची बदनामी करण्यासाठी किती घाणेरडं कटकारस्थान करताय, किती एवढं घाणेरडं. द्या ना, तुमचे कोण जवळचे असतील त्यांची बदला ना नाव, काय बदलायची ती बदला ना. तुमच्या घराचं नाव बदला, तुमच्या ज्या दूध डेअरी आहेत संस्थेत बदला ना त्याचं नाव. तुम्हाला एवढं जर का खूप कळवळ आहे ना, थर्ड क्लास आले घाणेरडे वृत्तीचे. अरे हे काय छुपून आणि हे काय असं नामर्दासारखं लढताय साल्यांनो. अरे हाय लढाई तयारी तर मैदानात उतरून रणांगणात राजकीय आखाड्यात उतरा आणि लढा ना. काय तुम्ही दिवे पाडले ते दिवे जनतेपुढे ठेवा.
तुमची काम करायची घाणेरडी पद्धत हे सगळ्या जनतेने उघड्या महाराष्ट्राने बघितली. आणि तिथून भागेना म्हणून आता तिकडून इकडं असं पळपुट्याकडून कुठकुठं फिरणारे महाराष्ट्राच्या कोणत्या मतदारसंघात, कोणत्या मतदारसंघात? आज इकडं, उद्या तिकडं, परत तिकडं, परत इकडं. अरे एकाच ठिकाणी नीट बाबा तुझा निभाव लाव. आणि आमची काय छोटे मोठे तुकडे मिळतात म्हणून त्यांच्या माग माग पळणारी छपरीगिरी करत, त्यांना वाटतं ह्यांच्या माग माग दादा 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 दादा. ते आता दादा मी कुणाला म्हणतो कळलं असेल सगळ्यांना. मी तर कधी झाट काय कुणाला बोलत नाही दादा, पण हे कुणाला बोलले असतील दादा दादा आता माहिती असेल कुणाच्या मागं पुढं करतात का. तर काहीतरी तुकडा रात्री दिवसभर दादा दादा भुकल्यानंतर टाकतील तोंडापुढं. हे साले आपलेच साथ देतात ह्यांना. नालायक साले. जात नाही तुम्ही, जात लावायच्या लायकीचे नाही साल्यांनो. हे मी आज तुम्हा सर्वांना का सांगतोय, असं सुरुवात झालीय कारण तुम्ही आम्ही झोपेचं सोंग घेतोय. आज पुण्यश्लोक राजमाता आईला होळकरांच्या नाव राच आली, नाव बदलण्याचा गाठ घालतोय हितपर्यंत यांची हिंमत झाली. आता मला ह्यो GR जर का दाखवा म्हणताय तुम्ही, तर हा GR पाठवतो मी. जो नाव दिलेला GR आहे हा, हे काय GR होय जो 2023चा. आणि आत्ता ज्यांनी त्या ठिकाणी तो नाव बदलण्याचा घाट गाठलाय त्याच्या बाबतीमध्ये काही मला व्हॉट्सअपवरती आलेले आहेत की अशा अशा प्रकारे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं, मी याचा ज्या वेळेस माझं लाईव्ह संपेल त्यावेळेस मी ते मेसेज टाकतो सर्वांना या लाईव्ह मध्येच, त्याचे फोटो स्क्रीनशॉट. जागरूक राहा रे बाबांनो. अरे कवर, अरे कवर का तुम्हाला जगायची तशी सवयच लागली आहे. हे असे काय म्हणजे मला सांगा कमेंट्स, किंवा कधी निघायचं मुंबईला, आम्ही हे करू का. अरे करू कशाला, करा. विचारता कसलं, करा ना. काय होणार आहे, काय होणार काय. आपण कोणाचं काय जीव घेतोय का, कुणाच्या घरात डाका टाकतोय का, चोरी करतोय का, दरोडा टाकतोय का, कुणाला काय तिथं जाऊन काय त्याला काय मारामारी करतोय का. का बाबा मी दारूचा धंदा टाकू का, मी पत्त्याचा क्लब टाकू का, मी मटका, असले काय आपले चाललेत का. मी माझ्या जातीच्या संरक्षणासाठी, माझ्या जातीच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी मी रस्त्यावर उतरून माझं जर का न्याय हक्कासाठी मी भांडत आहे. अरे भांडा ना, भांडा. मुंबईला येऊ का, अरे येऊ का. आणि मग 31 डिसेंबरच्या पार्टीला विचारता का येऊ का. नको येऊ म्हटलं तरी हजर. आखाड्यात येऊ का विचारता का, का रे बाबा येऊ का, मी गर्दी असेल तर नाही येत, मी घरी बसतो असं विचारता. उलट फोन करून कुठे लोकेशन काय, कुठली ब्रँडची काय मागवली आहे, मटण एकाची सुक्क आहे का पातळ आहे, इथपर्यंत. आणि इथं मात्र आपल्या आरक्षणाची लढाई असली, येऊ का रे मी, गाडीची सोय आहे का, पेट्रोल आहे का. मी सर्वांना दोष देत नाही. जालन्यातल्या सर्व झालेल्या पूर्ण त्या महासागराने धनगरांची ताकद दाखवली आहे. मुंबईकडे निघताना स्वखर्चाने 1 रुपया खिशाला इतरांच्या झळणं पोचवता स्वतःच्या खिशाचे खर्च करून सर्व बांधव मुंबईला हजारोंच्या संख्येने होते. परंतु आता ही लढाई हजारोंच्या संख्येने राहिली नाही भावांनो. ही लढाई लाखोंच्या संख्येने लढावी लागणार आहे. लाखोंच्या. हजारोंनी काम नाही भागणार. आता काय होणार आहे हजारोंनी. तुम्ही 2, 2.5, 3 कोटी, आम्ही 10% 1% 2 लाख. अरे 1% सुद्धा समाज मुंबईकडे येत नाही. हसू होतंय आपला, हसू. कमीपणा होतोय. आबरू आपली लखतर वेशीवर टांगतायत मुंबईच्या त्या, जिथं आपला हा मुंबई महामार्ग संपतो, त्या जिथून मुंबई चालू होते ना, त्या वेशीवरती अक्षरशः धनगरांच्या नावाची, समाजाची, जातीची लखतर लटकतायत. करोडोनी म्हणे समाज आहे आणि येतोय हजारोनी. हजारोनी 2-4 हजारांनी. मी काय धिंडवडे नाही काढ, तुम्हाला नाव नाही ठेवते, पण कवर आहे चालायचं. एकटा घनश्याम बापू हाके, दीपक भाऊ बोराडे, गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, राम शिंदे किंवा गणेश केसकर, आमचा वाघमोडे किंवा ईश्वर यमगर. अरे अनेक किती नावं सांगू. हे एकट्यांची काम आहेत.
एकट्याची काम आहेत काही? जर का आरक्षणाचा फायदा बोंबलून बोंबलून आमचे तोंड आणि ओठ सुकायला लागले, नरड फाटायला लागलं, कवर बोंबलायचं? तिकडे भिगवणला झालं प्रकरण, ताकद दाखवली, आपली लेक आपल्या घरात आईपाशी, आईच्या कुशीत लगेच ठासली ना जिहाद्यांची आपण चांगली. तुम्ही कवर असं जोपर्यंत ताकद दाखवत नाही, आज त्या एकजुटी पुढं जिहाद्यांचा माज मोडलाय. तुमची एकजूट, तुमची एक संगत आणि एक विचार हाच तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतो. आणि जर का तुमच्यात तेवढी धमक नसेल, मी आता स्पष्ट बोलतो, धमक नसेल आपल्यात आणि आपली कुवत नसेल, तर नका पडू या आरक्षणाच्या भानगडीत. मोठमोठ्या रील्स, मोठमोठ्या कमेंट आणि मोठमोठ्या नुसत्या इंस्टाग्रामवर काही उपयोग नाही. हाय का तुमच्यात दमक? चला उद्या, आत्ता निघतो इथून स्टार्टर मारून मुंबईला, चला. पण उद्या तिथं लाखोंचा जलवा दिसला पाहिजे. हाय असता या कपड्यावर आत्ता निघतो मी. पण आपण फक्त ऐकतो, हा चांगलं वाटते, चांगला बोलतोय, हो बापू हा चांगला बोलतोय, जरा डोळे बोळे मोठे करून अग्रेसिव्ह बोलतोय, एवढंच. अरे पण का बोंब बोलतोय? कशासाठी बोंब बोलतोय? कुणासाठी बोंब बोलतोय? कशासाठी बोंब बोलतोय? काय माझा फायदा? या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भापासून कोकण तिकडे खानदेशापर्यंत सर्व माझ्या बांधवांना न्याय मिळावा, सर्व येणाऱ्या पिढीला न्याय मिळावा. कमीत कमी आमच्या पिढ्या बर्बाद झाल्या, पण येणारी पिढी तर बर्बाद होऊ नये म्हणून बोंब बोलतोय. इथं मान सन्मान, त्याचं नेतृत्व नाही, माझं नेतृत्व पाहिजे. मी पुढाकार घेणार, मी गळ्यामध्ये ती पट्टी टाकणार, मग माझा फोटो गॉगल लावतो चांगला आणि पुढाकार घेतो. सगळ्यांनी मागं थांबा माझ्या. मग गॉगलमध्ये कसं रे अँगल, असा बघू का असा बघू, मग असा फोटो काढतो का? ह्याच्यातच चाललंय आपलं सगळं. ह्याच्यातच पूर्ण बर्बादी झाली आपली. हे अँगल बघण्यात त्याचा अँगल कमी आहे का, माझा अँगल मोठा आहे का, हेच. आणि मग आमचे बांधव जे वर्षानुवर्ष तुमच्या मागं फरफटत गेले, वेळ काळ कसलाही विचार नाही केला, स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या कामकाजाचा, स्वतःच्या व्यवसायाचा विचार न केला, सगळी राख रांगोळी करून घेतली. आणि मग ह्यांना पुन्हा तुम्ही जाऊन त्या ठिकाणी म्हणायचं की आता एक नवीन तयार झाला योद्धा, आणि चला ताई नवीन. पार गंजल्या तलवारी नुसत्या, आत बाहेर, म्यानातून बाहेर काढायच्या, परत आत, म्यानातून बाहेर काढायच्या, परत आत, गंजल्या तलवारी. आणि तुम्ही त्या तलवारींना परत धार लावून पुन्हा गाजवायला निघालेत. हे असले दुटप्पी धोरणाचे, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा हेतू काय, आम्हाला काय मिळते का त्याच्यात, दाना पाणी. या असल्या वृत्तीच्या लोकांमुळे ह्या जातीचं वाटोळं झालंय. आज आईला मातेचं नाव बदलण्यापर्यंत हिंमत गेली यांची. आणि कित्येक गावात मराठवाड्यात दाखवू, कित्येक नावं बुजवली आहेत, किल्ले पाडलेत, मातेचे वाडे होते वाडे पाडलेत, मंदिरं पाडलीत. आणि तुम्ही आम्ही चालले, आज ह्याच्या मागं जाऊ, उद्या त्याच्या मागं जाऊ, परवा त्याच्या मागं जाऊ. काय नाही, जिल्हा परिषदच्या निवडणुका लावल्यात, उमेदवारांनी पाठवले एवढं. हा मग किती आमची 4 मते, ह्याच्यातच आपल्याला खूप मोठेपण वाटतं. अरे असं जर का आपलं वागणं असेल आणि एवढी जर का आपली म्हणजे मानसिकता इतकी जर का अशा प्रकारे झाली असेल, तर गुलामगिरी ही कितीतरी पटीने चांगली. मग त्यावेळेस जे करत होते आपले अगोदरचे कित्येक पिढ्यांच्या अगोदर, ही गुलामगिरी परवडली. पण हे मुक्तपणे वावरत असताना गुलामगिरीचं सोंग घेणारे तुमचे आमच्यासारखे नको आहेत. तुमच्या आमच्यासारखे म्हणजे जे घेत आहेत सोंग, करा ना विरोध. सरकार तर हे होऊन देणार नाही कदापि. सरकार तेवढं खंबीर आहे याची मला गॅरंटी आहे की मातेचं नाव कदापि. पण ह्याच्या मागचे जे नालायक डोकी आहेत, कटकारस्थान करणारे जे शकुनी मामासारखे नालायक हरामखोर आहेत, ही कोण आहेत शोधून काढा. यांचे किडेवळ ह्याच्या नांगे ठेसल्या पाहिजे. तो कवर गप बसणार, कवर असलं चालायचं, कवर. आज उद्या चौंडीमध्ये नाव बदला म्हणतील, उद्या तिकडं अजून कुठे म्हणतील नाव बदला. पण लक्षात घ्या, ज्या ज्या गावामध्ये, तालुक्यामध्ये
हे आमच्या अहिल्या मातेचे सैनिक अजून जिवंत आहेत, मावळे जिवंत आहेत. तुम्ही फक्त हात तर लावून दाखवा. नाही तुमच्या साल्यांना हात बुडा खोबणीतून बाहेर काढून मागून सारले नाही ना, तर घनश्याम बापू हक्के नाव सांगणार नाही. आणि आज देखील इथं सांगतो, तुम्ही तरी सुरुवात केली आहे ना, ज्या पण राजकारण्यांनी हरामखोरांनी. माझा जेवढ्या पण संस्था आहेत, जेवढ्या पण माया म्हणजे ज्या पण होळकरांच्या ट्रस्टच्या जेवढ्या पण जागा आहेत, त्या होळकरांच्या खाजगी ट्रस्टच्या जागांवरती ज्या मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या आहेत, उद्यापासून आता आम्ही एक नवीन धोरण राबवतोय. प्रत्येक शोध घेणारे ज्या ज्या आमच्या ट्रस्टच्या होळकरांच्या ट्रस्टच्या जागा आहेत, जिथं जिथं या संस्था उभ्या केल्यात, त्या प्रत्येक संस्थेमध्ये जर का पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं जर का मोठा फोटो अथवा स्मारक नसेल, तर याद राखा, गाठ आमच्याशी. प्रत्येक त्या संस्थेत आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी स्मारक भेट देऊन ते बसवायला लावणार आहे. ज्या ज्या ठिकाणी त्या संस्था आहेत त्या आणि दर प्रत्येक संस्थेमध्ये जेवढ्या होळकर ट्रस्टच्या जागा आहेत त्या सगळ्या मी काढल्यात बऱ्यापैकी यादी. 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती करावीच लागणार, नाही करायचीच. अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी भंडारा आणून जयंतीच्या मिरवणुका आम्ही कशा पुण्यामध्ये गाजत वाजत थाटा माटात, तशी मिरवणूक आम्हाला मग तुमच्या संस्थेमध्ये पण आणावी लागेल, याद राखा. म्हणून सांगतो, ज्या पण संस्था आहेत तुमच्या आजूबाजूच्या पण ज्या ज्या जिल्ह्यात तुम्ही राहतात, आता बघा हे काय म्हणताय दत्ता नामदेवराव वाकसे, आपण फक्त लाईव्ह येता बापू, बाकी पुढची प्रक्रिया काय नुसतं बोलून काय चालणार आहे, काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी लाईव्ह येता. अरे बाबा, आता हा कोण आहे दत्ता? मी काय करतो, मी नाही काय करतो, मला काय केलं पाहिजे, ठीक आहे, चांगली सूचना देतोय, पण मी नाही करत, तुम्ही करा. मग तुम्हाला कुणी हात धरलेत, तुमचे पाय बांधलेत, हे मी आता सांगितलं ना, हे असलंच नुसते एकमेकाला ज्ञान शाकवत जायचं, म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून. अरे बाबांनो, तुम्ही करा, मी माझ्या पद्धतीने मला जेवढं करता येते तेवढं करतोय, मला जेवढं वाटतंय तेवढं करतोय, माझा व्यवसाय माझं कुटुंब बघून करतोय. अरे तुम्हाला जर का नुसतं बोट घालण्यापेक्षा तुम्ही करा ना. काय मी काही शब्द बोलतो ते लागतात काही लोकांना. तुम्ही अशा प्रकारे असभ्य भाषा, असभ्य आणि असभ्य वाबाडे काढतात समाजाचे, तेव्हा काय तुमच्या तोंडात काय शिरलेलं असतं का? हा, असभ्य भाषामुळे. मग मी तेच म्हणतो ना, एकमेकाचे नुसते बोट घालण्यापेक्षा स्वतः काहीतरी करा रे. मी तर 2005 पासून करतोय हे लाईव्ह. मी ह्याच्यासाठी बोंबलून, कदाचित हा बाबा जो बोलतोय त्यांनी बघितलं नसेल, लाईव्ह मी ह्याच्यासाठी बोलतो की मी निर्णय घेत असताना एकटा सुद्धा घेऊ शकतो, कारण मी कुणाच्या काय ह्याच्या त्याच्या काय मर्जीवर नाही, मी स्वतःच्या हिमतीवर करतो. ह्याच्या त्याच्या पुढे हात पसरून मी माझं काम नाही करत, माझ्या स्वतःच्या हिमतीवर तेवढी धमक आहे, कळलं ना. पण निर्णय घेत असताना माझ्या सर्व बांधवांशी विचार करून निर्णय घ्यावा, म्हणून मी करतो. आणि कदाचित भिगवणचं प्रकरण ताजं आहे. हे जे तुम्ही बोटं घालतायत ना काही जण, तर त्या भिगवणच्या प्रकरणामध्ये काय काय तिथं जाऊन काय काय आम्हाला करा, सगळं बघा, नीट वाचा, नीट डोळे फाडून बघा. हे असले तर जाऊ द्या, यांचे काय. आता मला एक ते दिसलं लाईव्ह म्हणून मी बोललो. हेच हिथंच तुमचं जे करताय ना तुम्ही, हेच नुसती बोटं घालायची. नाही, पण बोटं घाला, पण चांगल्या ठिकाणी तर घाला ना. हे काय झालं, तुम्ही लाईव्ह. अरे निर्णय घ्यायचा म्हणजे बाबांनो तुमच्या सर्वांच्या विचाराने निर्णय घ्यायची अशी माझी इच्छा आहे. कारण जे मुंबईला झालं, आमचे हजारो बांधव अडकले ना पोलीस स्टेशनमध्ये, ज्यांचे खाय प्यायचे सुद्धा त्यांचे तिथं त्या ठिकाणी किती त्रास झाला त्यांना. 5-5, 6-7 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं होतं. माझ्या बांधवांना त्रास होऊ नये, माझ्या बांधवाला कुठल्या प्रकारची कमतरता पडू नये. आणि त्यांनी देखील मला सुचवा की तुम्ही असं नाही, असं करा बापू, हे तुमचं चुकतंय. म्हणून मी तुमच्याशी संवाद साधत असतो. मला बाकीच्या गोष्टीत काही त्याच्यामध्ये हे नाहीये. आणि आज मी लाईव्ह करतो म्हणजे माझ्या बांधवांचे मला विचार घ्यायचे असतात.
मी काय असं म्हणत नाही, मी बोलतो तुम्ही ऐका आणि मी सांगतो तेच करा. मी जे बोलतो त्याच्यावर तुम्ही मला सुचवा की बापू हे तुमचं चुकतंय, तुम्ही असं करा, आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे, आपल्याला निवेदन दिलं पाहिजे, आपल्याला रास्ता रोको केला पाहिजे, आपल्याला मुंबईकडे जाऊन त्या ठिकाणी मंत्रालयाला घेराव, काही सुचवा. पण नाही, आमचं नुसतं हेच, असं करा ना, तसं करा ना, हे करा ना, ते करा ना. आणि तुम्ही काय करा, तुम्ही फक्त घरात बसून बोटं घाला. हे जे तुमचं जे ही वृत्ती आहे, ही मानसिकता आहे, ही विचार करण्याची जी तुमची कुवत आहे ना, ह्याच्यामुळे आज समाज अधोगतीला लागलाय आणि पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्यात. आमचा मेंढपाळ बांधव आज सुद्धा वर्षानुवर्ष तिथं रानावानात फिरतोय, मरतोय, तडपतोय. आणि तुम्ही आम्ही नुसतं एकमेकाचे पाय खेचण्यात खेकड्या वृत्तीगत चालली तुमची वृत्ती. हे असल्यांकडे मी लक्ष देत नाही. ही काय असली बोटं घालणारी, मला काय त्यांच्याशी करायचं, मी त्यांच्या पुढे बघत पण नाही. काय तुम्हाला बोटं घालायची ती घाला, पण माझ्या नादाला कुणी लागू नका. म्हणजे तुमचं सर्व ऐकेन, तुमच्या घरापाशी येऊन ऐकेन, तुम्ही म्हणाल ते ऐकेन, पण चुकीचं काहीतरी उगाच करण्याचं बघितलं तर मी बिलकुल पण ऐकून घेणार नाही कोणाचं. आणि ठीक आहे, आपला आवाज सोडून द्या. आज जे महत्वाचं आहे ना, हा मुद्दा महत्वाचा आहे. लक्षात आलं ना, हा मुद्दा कळलं ना, ह्या मुद्द्यावरती लक्ष द्या. हा देशाचं अस्मिता धोक्यात आल्याचा विषय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, अस्मिता म्हणजे पुण्यश्लोक, जी पदवी दिली गेली होती आपल्या मातेला, त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाचा आज कुठेतरी त्या ठिकाणी अवमान केला जातोय आणि त्या पदवीचा अवमान केला जातोय. याच्या मागची जी नालायक षडयंत्री जी डोकी आहेत ना, ही डोकी पहिल्यांदा बडवायची आता वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी काय काय करावं लागतंय मी मगाशी पण म्हणलं, हाय तुमच्यात हिंमत, चला मुंबईला, चला आरक्षण, चला बारामतीला आता निघतो, या सगळेजण. परंतु सत्य पहिल्यांदा तपासा की ह्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत, आणि अशांना वेळीच त्यांच्या जागा दाखवल्या पाहिजेत. आणि म्हणून माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, भांडायला का आपण आयुष्यभर भांडत बसू, पण हे विषय जर का असे चालू राहिले आणि एकमेकावरती जर का आपण अशाच पद्धतीने जर का हे असं चाललंय, तेच बघेल, बापू बघेल, ते रामजी, ते तिकडे बारामतीचे कोण नेते ते बघतील, अमुक बघेल, मला काय करायचंय. तर येणाऱ्या पुढच्या, मी वारंवार बोंबलून सांगतोय तुम्हाला, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जात अस्तित्वात राहणार नाही, शोधून सापडणार नाही, दुर्बीन घेऊन बघितलं तरी जात सापडणार नाही, अशी अवस्था होणार आहे आपली. धर्माच्या वेळेस धर्म, जातीच्या वेळेस जात, हे पहिल्यापासून सूत्र अवलंबलंय. म्हणून आज 20-22 वर्ष काम करतो आणि निर्भीड आणि छाती ठोकपणे बोलतो. आणि आज ही वेळ आलेली आहे की अशा नालायक वृत्तींना गाडायची, यांच्या नांग्या ठेचायची. आणि हे पवित्र काम आपल्याला करावं लागेल, आपल्या हातानेच घडवावं लागणार आहे. आणि हे तुम्हा सर्वांना देखील करायचंय. ठीक आहे, कोणाच्या संस्थेला काय नाव देतात ह्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही, पण ज्या त्या संस्थेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं नाव, ते नाव पुसण्याचा कोणी घाट गाठला तर याद राखा, बोट लावून दाखवा, हात तुमचा खोबणीतून नाही बाहेर काढला तर धनगर जात असतील लावणार नाही, एवढंच लक्षात ठेवा. आणि हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघण्यापेक्षा त्याच्यावर आपल्याला काय करता येईल आणि त्याच्या बाबतीत काय आपल्याला कठोर भूमिका घेता येईल, याच्या बाबतीत तुम्ही विचार करा, निर्णय घ्या. एवढंच तुम्हाला सांगायचंय. एकजूट एक संघ राहताल तर टिकाल, आणि आपापसात जर का भांडणं दाखवून चौकात घेऊन मांडताल तर कधीच संपताल. कधीच म्हणजे शेवटचं काय राहायचं नाही, सर्व संपून जात नष्ट होईल, एवढंच लक्षात ठेवा. एवढंच सांगणे. जय मल्हार, जय अहिल्या.